मारहाण महिलांमध्ये झाली की मारहाण होत असताना काही पुरुष मंडळींचा यामध्ये सहभाग होता, काय माहिती तुमच्याकडे? माझ्याकडे अशी माहिती आली की पहिले महिलांनी ताईला मारले आणि ज्यावेळेस 4-2 ताईचे जे भाऊ जवळचे लोक येत होते त्यांना पोलिसांनी दाबलं आणि त्याच्यानंतर काही पुरुषांनी पण ताईला मारले अशी पूर्णतः माहिती आहे. म्हणजे पुरुषांनी देखील त्यांच्यावरती हात उचललाय. आता पुरुष मंडळींचं असं म्हणणं आहे की आम्ही ते सरपंचाचं देखील बाईट मी पब्लिश केलेलं आहे चॅनलवरती, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आमचा काही सहभाग नाही, आम्ही लांब होतो, महिलांमध्ये तो सगळा प्रकार झाला, भांडणाचा, एकमेकांशी हातापायची झाली, ती महिलांमध्ये झाली. तेव्हा तो आणखी एक प्रश्न सरपंचांनी असा उपस्थित केला त्या ठिकाणी की ते कपडे तिने स्वतःच फाडले की दुसऱ्या कोणी फाडले मला माहिती, याबद्दल तुमचं मत? याच्यातच उत्तर आलं राव, त्यांना माहिती नाही म्हणताय तिथंच ते चुकीचे दिसत आहे. पण ते असंही म्हणतात की ते कपडे तिने स्वतः फाडले की दुसरी कोणी फाडले. तुमचे कपडे पाठीमागच्या साईडला तुम्ही फाडून दाखवा बरं. कोणी फाडले हे नाही म्हणायचं ना, ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे, पण माझे कपडे मी इथं कसे फाडणार आहे? दाखवा ना फाडून, तुम्ही तुमचे दाखवा. होत नाही, फाडता येत नाही, तिथं काही ना काही घडलंच ना. आणि हे बघा, महाराष्ट्रात कुठली स्त्री स्वतःची इज्जत घालून घेणार नाही, ही वस्तुस्थिती बरोबर आहे. हो, आणि किती जरी वध कंडिशन असली तरी कुठलीही स्त्री अशा पद्धतीचं नाहीच करणार. आणि ती स्त्री शिवाजी महाराजांच्या नावावर लढत होती, त्याच्यामुळं आम्ही ताईच्या बाजूनी आहोत. आणि आम्ही हे नाही म्हणणार की ती कुठली जात दोषी आहे. त्या विचाराला ज्यांनी हे कार्यकृत्य केलंय त्या ठराविक लोकांवरच शिक्षा व्हायला पाहिजे, कुठल्या जातीला दोषी धरलं नाही पाहिजे. आणि यांच्या मागे जर कोणी षडयंत्र करत असेल त्यांनाही दोष दिला पाहिजे. परंतु कुठल्याही ह्या परिस्थितीतून, ह्या 2 झालेल्या घटनेतून 2 समाजात जातीवाद लागण असं कुणीही वाक्य बोललं नाही पाहिजे, मी या मतात.